नमस्कार, मी डॉक्टर राजसिंग घोगरे. तर आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश काय आहे ते तुम्ही नीट समजून घ्या. तर हा व्हिडिओ मी आज यासाठी बनवत आहे कारण आजकाल मला म्हणजे 1 ते 2 महिन्यापासून बरेच फोन येत आहेत. तर फोन कशासाठी येतात, तर आमचा एक रिलेटिव्ह होता किंवा आमचे भाऊ किंवा आमचे वडील, तर त्यांना एक बाजू खूप म्हणजे जड पडलेली, एक बाजू पूर्ण जड पडली होती, चेहरा एक साईडला वळत होता किंवा चेहरा ड्रॉप होत होता. असे बरेच पेशंट आले. तर काहींचे यामध्ये बरेच लोकांचा जीव पण गेला आहे. तर ही गोष्ट काय असते, तर आपण त्याला पॅरालिसिस म्हणतो, लकवा म्हणतो, त्याला आपण म्हणतो आहे स्ट्रोक. तर स्ट्रोक म्हणजे काय असतं, तर 2 प्रकारचे स्ट्रोक असतात. एक असतो इस्केमिक स्ट्रोक आणि दुसरा असतो हिमरेजिक स्ट्रोक. तर मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो. तर स्ट्रोक म्हणजे काय असते एक्झॅक्टली. तर समजा आता आपण एक मोटर चालू केली शेतामध्ये आणि ते मोटर पाणी आहे एक विहिरीचं आणि ती मोटर चालू केली आणि ती शेतामध्ये पाणी देते ते. तर जर समजा ते पाईप असेल तर पाईपामध्ये काही घाण अडकली तर ती शेतापर्यंत पाणी पोचवणार नाही. तर शेतापर्यंत पाणी पोचलं नाही तर मग ते शेतातील पिकं मरून जातील. तर सेम हे आपल्या मेंदूबद्दल घडत असतं आपल्या मेंदूमध्ये. तर मेंदूला जी रक्तवाहिनी ब्लड सप्लाय करते म्हणजे रक्तपुरवठा करते मेंदूला, तर त्या रक्तवाहिनीमध्ये एक रक्ताची गुठळी किंवा आपण त्याला रक्ताची गाठ म्हणतो, ते कुठं पण तयार झालेले असेल बॉडीमध्ये. आता ते कॉग्युलेशन म्हणतो आपण त्याला, म्हणजे रक्ताची गुठळी बनते. तर ती हृदयामध्ये बनते किंवा पायामधून बनवून हृदयामध्ये जाते, हृदयातून बनवून ते मेंदूला जाणाऱ्या ब्लड वेसलमध्ये अडकते. तर ती रक्ताची गाठ म्हणजे गुठळी अडकल्यामुळे तर मेंदूला ब्लड पुरवठा पूर्णपणे म्हणजे आवश्यक प्रमाणात पुरत नाही. तर मेंदू हा आपला बॉडीमध्ये असा घटक आहे, त्याला कंटिन्यू ऑक्सिजनची गरज असते, रक्ताची गरज असते. 1 सेकंड जरी मेंदूला तुम्ही रक्तपुरवठा बंद केला तर मेंदूचे न्यूरॉन्स असतात ते मरायला सुरू होतात. तर स्ट्रोकमध्ये सेम तसंच होतं. जे मेंदूला रक्तपुरवठा होणारी रक्तवाहिनी असते ती ब्लॉक होती, म्हणजे गुठळी असल्यामुळे ते अडकल्यामुळं रक्तपुरवठा होत नाही. तर अशामध्ये 1 मिनिटामध्ये जवळजवळ 2 मिलियन म्हणजे 20 लाख न्यूरॉन 1 मिनिटाला मरतात स्ट्रोकमध्ये. तर हा जरा इस्केमिक स्ट्रोक. तर दुसरा असतो हिमरेजिक स्ट्रोक म्हणजे आता तुम्ही बऱ्याच लोकांनी तुम्ही ऐकलं असेल, डॉक्टर बोलले मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे, मेंदूमध्ये गाठ झाली रक्ताची. तर हे काय असतं, तर जे मेंदूला रक्तपुरवठा करणारी जी आर्टरी असते, धमनी असते, तर त्या नळीमध्ये ती रिप्चर होते म्हणजे तुटते. त्यामुळे रक्त मेंदूला जाण्याऐवजी ते बाहेर पडतं. तर त्यामुळे त्याला म्हणतात मेंदूमध्ये रक्तस्राव झाला. हा पण एक प्रकारचा स्ट्रोकच आहे, त्याला आपण म्हणतो हिमरेजिक स्ट्रोक. पण यामध्ये थ्रोम्बोलाइज करत नाही, फक्त इस्केमिक स्ट्रोकमध्ये थ्रोम्बोलाइज करतात. ही झाली सगळ्यात सोपी पद्धत, मी तुम्हाला सांगितली सोप्या भाषेमध्ये. तर दुसरी गोष्ट म्हणजे हे आपल्याला कसं समजणार की आमच्या पेशंटला स्ट्रोक आला आहे, लवकर हॉस्पिटल जायला पाहिजे. तर हे बघा, एक गाईडलाईन्स फास्ट, FAST. फास्ट म्हणजे F फॉर फेशियल ड्रॉप, म्हणजे एक साईडचा चेहराचा ड्रॉप फुटतो म्हणजे खाली पडतो असा, किंवा एक साईडला वळतो असा एक साईडला, किंवा कसं पण होऊ शकतो असं तो चेहरा एक साईडचा. FAST. ए म्हणजे आर्म विकनेस म्हणजे हाताचा पूर्ण विकनेस होतो, म्हणजे हात उचलता येत नाही, हाताला मुंगे येतात, बधीर होऊन जातो पूर्ण हात एक साईडचा. आणि S म्हणजे फास्ट. S म्हणजे स्पीच, म्हणजे तुमचं बोलणं, त्या पेशंटला बोलता येत नाही, त्या स्पीच एकदम असं म्हणजे वेगळ्याच माणसासारखं असं बोलल्यासारखं होतं ते. आणि T म्हणजे टाईम. हे खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटची गोष्ट आहे जी T फॉर टाईम हे खूप महत्त्वाचं आहे स्ट्रोकमध्ये. त्याला आपण म्हणतो गोल्डन पिरियड असतो स्ट्रोकचा 4 ते 4.5 तासच्या आत. म्हणजे गोल्डन पिरियड का आपण म्हणतो याला, कारण तुम्ही 4 तासाच्या आत त्या स्ट्रोकच्या पेशंटची ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे. कसल्याही परिस्थितीत MRI CT स्कॅन करून ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे या स्ट्रोकची. तर बरेच वेळा काय होतं, हे आपल्याला ओळखता येत नाही काय झालं पेशंटला, म्हणून आपण कुठेतरी घेऊन जातो. तर तिथून आपण शेजारच्या आसपास क्लिनिकमध्ये घेऊन जातो. तर त्या क्लिनिकमध्ये गेल्यानंतर ते डॉक्टर चेक करतो, पण खूप टाईम वेस्ट होऊन जातो.
एकतर घरच्या पेशंटला समजत नाही की यांना स्ट्रोक आहे का काय आहे काय झालं, त्यामुळे खूप टाईम जातो. परत तुम्ही एका क्लिनिकला घेऊन जाणार, तिथून परत डॉक्टर पुढे रिफर करणार, सगळ्या पिरियडमध्ये हे 4 तासाच्या पुढे निघून जातात. तर ह्यामुळे बरेच न्यूरॉन हे मरून गेलेले असतात तोपर्यंत, आणि तोपर्यंत हे जे रिव्हर्सिबल होणारी कंडिशन हे इरिव्हर्सिबल होऊन जाते. तर काय डॉक्टर म्हणजे काय करतात, पहिल्यांदा गेले डॉक्टर करतात CT स्कॅन. CT स्कॅनमध्ये समजतं हा इस्केमिक स्ट्रोक आहे म्हणजे रक्ताची गोठळी झाल्यामुळे स्ट्रोक आहे, किंवा हिमरेजिक म्हणजे रक्तस्राव झाला आहे हा स्ट्रोक आहे. ते आयडेंटिफाय करून पेशंटवर ट्रीटमेंट सुरू करतात 4.5 तासाच्या आत. जर इस्केमिक स्ट्रोक असेल म्हणजे जर रक्ताची गुठळी असेल तर त्याला थ्रोम्बोलाइज करतात. थ्रोम्बोलाइज म्हणजे काय असतं, तर ते एक रक्त पातळ व्हायचं एक इंजेक्शन देतात, म्हणजे पूर्णपणे गाठ ती विरघळून जाते, त्याला थ्रोम्बोलाइज म्हणतात. पण हा इस्केमिक स्ट्रोक असेल तरच थ्रोम्बोलाइज करणं, ते पण 4.5 तासाच्या आत जर ट्रीटमेंट सुरू केलं तरच हे पेशंटची कंडिशन पुढे चांगली होऊ शकते. जर हे तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढा ते प्रोग्रेस नाही होणार, म्हणजे वाईट प्रोग्नोसिस असू शकते फ्युचरमध्ये पेशंटची. तर हिमरेजिक स्ट्रोकला ते पूर्णपणे BP करा. मोस्टली हिमरेजिक स्ट्रोक हा ब्लड प्रेशर, ज्यांना जास्त ब्लड प्रेशर आहे म्हणजे जे BPची गोळी घेत नाहीत किंवा त्यांची BP कंट्रोलमध्ये नाही, अशा लोकांमध्ये हिमरेजिक स्ट्रोक होतो. तर त्याला डॉक्टर BP रिड्यूस करून पूर्ण त्याचा मॅनिटॉल देऊन सेरेब्रेडिमा करून त्याला मॅनेज करतात. पण जर 4 तासाच्या पुढे गेलं असेल तर त्याला ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. जर स्ट्रोकचा पेशंट आहे म्हणजे पेशंटला आता समजले स्ट्रोक आहे आणि ट्रीटमेंट सुरू होईपर्यंत 4.5 तास होऊन गेलेत किंवा 5 किंवा 6 तास झाल्यात, तर त्या पेशंटला थ्रोम्बोलाइज करून पण काही फायदा होत नाही, गोळ्या औषध देऊन काही फायदा होत नाही, त्याला सर्जरी करावी लागते. त्याला आपण म्हणतो मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी. तर मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी म्हणजे एक या साईडचा कवटीचा भाग काढून ते डॉक्टर ते जे रक्ताचं म्हणजे रक्त साकळलेली जी गाठ असते ती आपण यातून ऑपरेशनने काढली जाते. तर हे पूर्ण मला माहिती द्यायची होती स्ट्रोकबद्दल. तर हे स्ट्रोक ओळखायचं कसं मी तुम्हाला सांगितलं, फास्ट म्हणजे एक साईडचा चेहरा खाली पडतो किंवा हात जड पडतो किंवा बोलता येत नाही, हे तिचे सिम्पटम्स आहेत. तर तुम्ही लगेच समजू शकता की हा स्ट्रोक आहे. तर आपण हे कसं टाळायचं, तर आता तुम्ही ऐकता अगोदर लोकांना एवढे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक हे असे दिसत नव्हते, तर हे आजकाल म्हणजे जवळजवळ मला वाटते आता 5-6 वर्षापासून जास्त होत चालले हे. तर हे कशामुळे होतं आहे मेन कारण, तर जे आपलं राहणीमान आहे, लाईफस्टाईल चेंज झाले पूर्ण आजकाल. आपण बघतो म्हणजे खूप तळलेले पदार्थ किंवा खूप बाहेर चालणं, जंक फूड हे खूप खाल्ल्यामुळं हे जे आजकाल जे जास्त करून हार्ट अटॅक, स्ट्रोक हे पेशंट खूप तुम्ही आज बघू शकता, हे सगळे लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे दिसत आहेत. तर हे कसं करायचं, तुम्ही घरातील अन्न जेवढं जास्त प्रमाणात खाता येईल तेवढं खावा. तेलाचं प्रमाण कमी करा, नॉनव्हेज कमी करा. मेन म्हणजे नॉनव्हेजमध्ये खूप प्रमाणात कोलेस्ट्रॉल असतं. आता तुम्ही 100 ग्रॅम जर तुम्ही चिकन घेतलं तर 100 ग्रॅम चिकनमध्ये तुम्हाला किती 25 ग्रॅम प्रोटीन असेल, बाकी सगळे कोलेस्ट्रॉल असतं किंवा बॅड फॅट असतं सगळं. तर हे म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, तर नॉनव्हेज कमी करा, तेलकट खाणं कमी करा, किंवा असं बाहेरचं जंक फूड, पिझ्झा, बर्गर किंवा जे पण आपण काही खातो जंक फूड ते सगळे बंद करून हिरव्या पालेभाज्या, फ्रूट्स जे घरचं नाही ते करा, ते खावा. नंतर जेवढं व्यायाम करता तेवढा व्यायाम करत जावा दररोज 30 मिनटं, दिवसातून 30 मिनटं दररोज, आठवड्यातून 5 वेळा. किती? आठवड्यातून 5 दिवस दररोज 30 मिनटं तुम्ही चाललं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. तर यामुळे स्ट्रोक येण्याचे चान्सेस हे सगळं केल्यामुळं खूप प्रमाणात कमी होतात. 90% तरी प्रमाण कमी होतं. त्यामुळे हे जे रिस्क फॅक्टर आहे त्याला तुम्ही कट ऑफ करा आणि तुमची जे लाईफस्टाईल आहे ती चेंज करून तुम्ही करू शकता. धन्यवाद. थँक्यू.